मध्ये आपल्याला पेज नंबर 1 इंट्रोड्यूस आहात, ओळख आहे तुम्हाला, परिचय आहे, बोर्डवरती करायचं आहे, काय हरकत, काय इकडे बोलणार नाहीये, तुमच्याकडून पण मला पाहिजे. आणि जेव्हा डायलॉग होतो का मला एकट्याकडून होणार नाही. यू आर नॉट सपोज टू बी पॅसिव्ह. अंधारामध्ये दिसतं ते प्रकार, बस आपल्याला मराठीत सोपं समजेल. लाईट मीन्स द एनर्जी बाय विच वी हॅव अ साईट. ज्याच्याने आपल्याला दृष्टी मिळते ते म्हणजे लाईट. साईट, आपण साईट कशी बघू शकतो? पुढची ही खोली बघू शकतो, हे झाड बघू शकतो, हा परिसर बघू शकतो, हे काय सगळं साईट आहे, बरोबर आहे. हे साईट कशामुळे दिसते आपल्याला? लाईट म्हणून. रात्री इकडे आलं दिसेल काय सगळं? म्हणजे ज्याच्यामुळे नळकांडी आहे किंवा पाईप आहे असू दे. त्यानंतर या 3 आरसे आहेत. तत्व असं आहे की आरशांना आपण वेगवेगळ्या कोनेमध्ये जर ठेवलेत तर वेगवेगळ्या प्रतिमा आपल्याला मिळतात किंवा वेगवेगळ्या नंबरच्या प्रतिमा मिळतात. माहिती आहे तुम्हाला? 30च्या कोनाने ठेवले तर किती प्रतिमा मिळतात, 45च्या कोनाने केले तर किती प्रतिमा मिळतात, 90 कोनाने आपण 2 आरसे ठेवले तर किती प्रतिमा मिळतात, हे तुम्ही शिकलेला आहात. त्याचा एक विशिष्ट फॉर्म्युला आहे. तर इथे आपल्याला 60 डिग्रीचा कोनाने या 3 आरशाच्या पट्टी किंवा मिररच्या ज्या पट्ट्या दिलेल्या आहेत यांना आपल्याला ठेवायचं आहे. आता जेव्हा आपण 60 कोनावर हे 3 आरशांच्या पट्ट्या ठेवतो तेव्हा आपल्याला माहिती आहे की अनंत अशा प्रतिमा आपल्याला मिळतात. किती मिळतात? इन्फायनाईट किंवा अनंत. आणि यासाठी आपल्याला 2 ट्रान्सपरंट काच दिलेले आहेत. एकामधून आपल्याला बघायचं आहे, एक मागे लावायचा आहे, बरोबर आहे. आणि हे छोटे छोटे मणी दिलेले आहेत. हे मणी आपल्याला पाठीमागे ठेवायचे. या नळकांडीमध्ये आपण हे 3 आरसे फिट करून ठेवलेत. मागे एक दुहेरी काच म्हणजे ज्याच्यात आपण म्हणतो अर्ध पारदर्शक, हा पूर्ण अंधत्व नाही, पूर्ण ट्रान्सपरंट नाही असा, आणि इथून बघण्यासाठी. आता या सगळ्या गोष्टी जमावल्यात, मागे हे मणी ठेवलेत आणि याला फिरवलं तर आपल्याला छानशा अशा डायग्रॅम्स किंवा अनंत अशा ऐकाच्या मधून दुसऱ्या प्रतिमा मिळतात. आता जसं आपण टाईल्स बघतो घरात बसवलेले, तर त्याच्या एक सारखी जोड लावलेली असतं बघा त्याच्यामध्ये, तशाच जोडी आपल्याला इथे दिसेल. आता हे सगळं करण्यामध्ये 10-15 मिनिटं लागेल आणि आपल्या सगळ्यांचा वेळ जाईल. पण इथे दाखवायचं काय आहे की इथे साधन उपलब्ध आहे. हे साधनं आपण जर जोडले तर त्याच्याने आपल्याला हा कॅलिडोस्कोप स्वतः तयार करता येतो. आणि तयार केल्यानंतर आपल्याला जो आनंद मिळतो त्याचा, की याचं जे काही आपल्याला पाहायचं असेल तर आपण कशाचा वापर करतो? पॅरिस्कोपचा वापर करतो. हे पण एक खेळणंच आहे. तर कॅलिडोस्कोपचा वापर काय, उपयोग काय, कुठे वापर करतो? फक्त खेळणं म्हणून आहे का? बोला, तुमचं झालंय ना 8वीचे हो, मग त्याच्यामध्ये आहे ना उपयोग. तर तुम्ही पाठ करतात ना सगळे, कुठे उपयोग करणार? तुम्ही साड्या बघता, वेगवेगळे डिझाईन पॅटर्न असतात. पॅटर्न म्हणजे काय माहितीये का? एकच गोष्ट जेव्हा रिपीट होते आपल्याला नेहमी असा प्रश्न पडतो की एखादी वस्तू आपल्याकडे दिली आहे तर हे कंडक्टिंग आहे का नॉन कंडक्टिंग, म्हणजे ते वाहक आहे का अवाहक. तर याच्यासाठी एक छोटी किट तयार केलेली आहे. त्याच्यामध्ये 2 सेल्स लावलेले, एक बल्ब आहे, आणि जी वस्तू आपल्याला टेस्ट करायची, समजा आता ही कॉपर प्लेट दिलेली आहे, या ठिकाणी कॉपरच्या प्लेट आहे, ही अल्युमिनियमची प्लेट आहे. तसं आपण एक समजा खडू घेतला, या ठिकाणी खडू घेतला आणि याला विद्युत परिपात मध्ये ठेवला तर जर बल्ब पेटेल तर याचा अर्थ काय की ही जी वस्तू आहे ती वाहक आहे, बरोबर आहे. म्हणजे परिपथ परिपूर्ण होतो, सर्किट कंप्लीट होते. आणि जर हे चॉक ठेवल्याने किंवा आपल्याला पेन्सिल दिलेली आहे समजा, किंवा आपण डस्टरचं मटेरियल घेतलं तर त्याच्याने जर बल्ब पेटला नाही तर आपण काय म्हणणार? विद्युत परिपथ पूर्ण झालेला नाही. मग ज्यामध्ये विद्युत परिपथ पूर्ण होत नाही तिथे बल्ब पेटत नाही आणि त्यालाच आपण काय म्हणतो? अवाहक. आणि जिथे बल्ब पेटतो त्याला काय म्हणतो आपण? वाहक. आलं लक्षात? मग आपण खोड रबर घ्यायचं आणि खोड रबरला वायरचे 2 टोकं लावायचे आणि बघायचं की बल्ब पेटतो का नाही, बरोबर आहे का नाही. मग जर बल्ब नाही पेटला खोड रबरने तर काय म्हणणार? खोड रबर हे काय आहे? वाहक आहे का अवाहक आहे? अवाहक. व्हेरी गुड. आणि जर समजा आपण ही अल्युमिनियम प्लेट घेतली आणि बल्ब पेटला तर काय म्हणणार आपण? मग असं वेगवेगळ्या आयटम जे आपल्याला वाटेल त्याच्याबद्दल आपल्याला शंका असेल, कारण शाळेत सगळे प्रश्न सॉल्व्ह होतात का? नाही. पण आपल्या घरात तर अनेक वस्तू असतात, तर त्याच्यातलं आपल्याला मनात आलं की हे लाकूड, प्लायवूड, अनेक गोष्टी आपल्या घरात, किंवा प्लास्टिक किंवा फॅब्रिक किंवा आपल्याला फायबर, प्लास्टिक
मटेरियल, हे सगळ्यांना आपण काय करू शकतो, चेक करू शकतो की ते विद्युतीचे वाहक आहे का अवाहक. जसं आपण हे पदार्थाच्या बाबतीत बघितलं तसं आपल्याला लिक्विडच्या बाबतीत पण बघता येतं की आपल्याकडे डिस्टिल वॉटर आहे. साधं पाणी जे आपण वापरतो ते पाणी वेगळं आणि डिस्टिल पाणी हे वेगळं, शांत तफावत काय आहे ते. आणि मग हे वाहक आहेत का, किंवा कॉपर सल्फेट आपण लॅबोरेटरीमध्ये वापरतो, हे विद्युतचं वाहक आहे का. हायड्रोक्लोरिक ऍसिड आपण वापरतो प्रयोगशाळेत, ते वाहक आहेत का नाही, हे लिक्विड पण आपल्याला सगळे या ठिकाणी चेक करतात. आता कलरचे, येलो कलरचे, ते सगळे आपल्याला ट्राय करायचे, बरोबर आहे. त्याच्यासाठी लागणारे साधन आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले. पण आपल्या ठिकाणी काय पाहिजे तर सगळ्यात पहिले जिज्ञासा, क्युरिओसिटी. आपल्यामध्ये काय पाहिजे, क्युरिओसिटी पाहिजे, हे जाणून घ्यायची आपल्याला इच्छा पाहिजे. आणि मग आपण ही जर जिज्ञासा किंवा क्युरिओसिटी ठेवली आपल्यामध्ये अंगी असली तर आपल्याला एक एक पुढचा रस्ता मिळत असतो. की हे करून बघितलं की आपलं किती फक्त वाचण्यासाठी नाहीये, ते करून बघण्यासाठी आहे. आणि याच्यामध्ये जरा खोलच शिरा, आपल्या शिक्षकांना विचारा, हे करायचं असेल तर मला काय काय लागेल, हे कुठून उपलब्ध होईल, आपल्याकडे किट आहे, मग हे आपण करून बघू का. आणि जर तुम्ही अशी सुरुवात केली तर तुम्हाला अनेक विज्ञानामधील संकल्पना, थेरम्स, प्रिन्सिपल्स, हे सगळं ना. हे कोणत्या इयत्तेचं आहे, 8वी इयत्तेचं बॉक्स आहे. याच्यामध्ये 8वीचं पुस्तक आहे सीबीएसईचं. आता पुढच्या वर्षापासून तुम्हाला सीबीएसईचा सिलेबस अभ्यासक्रम लागू होणार आहे, तर त्यासाठी पण उपयोगी आहे. आणि याच्यामध्ये जवळपास आपल्याला 50 ते 52 एक्सपेरिमेंट 8वी इयत्तेतले आहे की जे तुम्ही स्वतः करून बघता. आपल्या शिक्षकांना माझी एवढीच विनंती राहील की जे काही त्यांनी शिकवायचं आहे ते एक आठवड्यापूर्वी मुलांना सांगायचं की पुढच्या वीक मध्ये मला काय घ्यायचंय. मी समजा इलेक्ट्रिसिटीवरचा धडा शिकवणार आहे तर त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या ऍक्टिव्हिटी हे त्या ठिकाणी ते लिहून घेतील आणि तुम्ही ते वाचून यायचं घरून आणि हे तुम्हाला ते करून दाखवतो. मग बुधवारी पिरियड आहे, शुक्रवारी आणि शनिवारी, समजा 3 दिवस पिरियड आहे सायन्सचा, बरोबर आहे. तर आपण बुधवारी काय घेणार आहोत, आपण गुरुवारी काय घेणार आहोत आणि शनिवारी काय घेणार, हे जर आपल्याला नोटिफाईड केलं असेल आधी, हे नोटीस सूचना फलकावर लिहिलं असेल, तुमच्याकडे सुकृत करतोय. तुम्हाला याबद्दल काही अजून मनात शंका आहे का काही विचारावं असं वाटतं, किंवा हे जे आपण सांगितलं याच्यात अजून काही तुम्हाला वाटतं का काय करावं असं, बोला. यस, व्हेरी गुड. हा, व्हेरी गुड. तर तिचा शंका आहे की मिनरल वॉटर हे हानिकारक राहत नाही का. बस, छान प्रश्न विचारला तिने. मिनरल आहेत म्हणजे हानिकारक नसतं. खनिज आपल्याला, तुम्ही आता बायोलॉजीमध्ये शिकलेला आहे की आपल्या शरीराला अनेक खनिजांची गरज असते. काही वेळा आपण जातो का आयर्न कमी आहे तुमच्यामध्ये, कॅल्शियम कमी आहे, म्हणून डॉक्टर गोळ्या लिहून देतात, इंजेक्शन देतात. मग हे काय आहे, हे खनिज आहेत. हे याची आपल्या शरीराच्या वाढसाठी, आपल्या रोजन दैनंदिन कार्यासाठी त्याची गरज आहे. मांसपेशांना गरज आहे अनेक खनिजांची, आणि म्हणून मिनरल वॉटर हे आवश्यक आहे. उलट डिस्टिल वॉटर जास्त पिलं तर हानिकारक आहे. तर मिनरल वॉटरच गरजेचं आहे. आलं लक्षात. अजून दाखव एखाद जण या. सरांनी आम्हाला आज प्रयोग करून दाखवले आणि मला ते आवडला. अजून एक प्रश्नही पडला, मी सरांना विचारला, सरांनी मला ते उत्तर दिलं मला त्याच्या प्रश्नांचं. मला असं वाटतं की अजून प्रत्येक चॅप्टरवर एक तरी प्रयोग व्हायला पाहिजे आणि मी सुद्धा प्रयत्न करेल की सरांना विचारेल. होतील याच्या पुढे. मी ते सरांनी जर मी दाखवलं तर मला सांगायचं तुम्ही. त्यासाठीच आपल्याला विज्ञान याच्यातूनच शिकायचं आपल्याला याच्या पुढे. हे आता लॅब त्यासाठीच तयार करतोय, तुम्ही काय काळजी करू नका, हळूहळू होईल. अगदी बरोबर. मित्रांनो, आज आपल्या विद्यालयात आपल्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय प्राचार्य दादासाहेब B.S. पाटील. दादासाहेब तर 1-2 दिवसाआडच या ठिकाणी शाळेवर येत असतात. 11वी 12वी आणि आपले माध्यमिकचं पण ज्या ज्या वर्गाला वेगवेगळ्या प्रकारची मार्गदर्शनाची गरज लागत असेल तर तशा प्रकारचे तज्ज्ञ प्राध्यापक, तज्ज्ञ शिक्षक, कारण दादांचा फार मोठा संपर्क आहे शिक्षण क्षेत्रामध्ये आणि मग त्याच्यामुळे दादासाहेबांवर प्रेम करणारे असंख्य प्राध्यापक आहेत. तर जे जे संपर्कात आहेत तर त्यांना आपल्या विद्यालयात आणून त्यांच्या ज्ञानाचा, त्यांच्या अनुभवाचा जो उपयोग आहे तो तुमच्यासाठी करून देत असतात. सर्वप्रथम दादासाहेबांचं शालेय प्रशासनाच्या वतीने
मनापासून आभार मानतो. आभार तर मानता येत नाही, परंतु शेवटी ऋण व्यक्त करणं ही आपली संस्कृती आहे. त्याचबरोबर दादासाहेबांच्या सोबतच नंदुरबारला GTP महाविद्यालय आहे. आपण सगळ्यांना माहिती आहे की या उत्तर महाराष्ट्रामध्ये नामांकित ते महाविद्यालय आहे. आणि या GTP ज्युनियर कॉलेजचे व्हाईस प्रिन्सिपल आदरणीय उपप्राचार्य नेरकर सर यापूर्वी पण आपल्या शाळेवर येऊन गेलेले आहेत. तर त्या दिवशी पण सरांनी छानपैकी मार्गदर्शन केलं. सरांना देखील 2013 मध्ये रिटायर झालेले आहेत. रिटायर होऊन आज 12 वर्ष झालेले आहेत, परंतु तरी देखील ज्ञानाचं असलेलं त्यांना कयास, त्याच्यामुळे सातत्याने वेगवेगळ्या शाळांना भेटी देत असतात. नेरकर सर देखील या ठिकाणी आलेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे म्हणजे तयार करणं. आणि सांगायला अभिमान वाटेल की आपल्या इथे जी ज्युनियर कॉलेजची लॅब बनते आहे ही कुठेच नाही. संपूर्ण साक्री तालुक्यामध्ये अशी लॅब कुठेच नाही. अशा प्रकारची लॅब दादांच्या प्रयत्नातून या ठिकाणी ती उभी राहताना आपल्याला दिसते आहे. आणि नेरकर सर त्या लॅबमध्ये इन्स्पेक्शनसाठी आलेत आणि याच्यात आणखी काय करता येऊ शकतं का, तर अशा प्रकारच्या गोष्टींचं त्यांनी एकदम सुंदर अशा प्रकारे मनोरंजक. आणि तुम्हाला माहिती आहे की विज्ञानामध्ये तुम्ही काय शिकतात की फाइंड द फॅक्ट, जे आहे ते सिद्ध करून दाखवा, हे विज्ञानामध्ये तुम्ही शिकतात. आता आदरणीय सोमानी सर हे देखील GTP ज्युनियर कॉलेजचे व्हाईस प्रिन्सिपल म्हणून मागच्याच वर्षी रिटायर झाले आणि दादांनी सांगितलं की ते माझे विद्यार्थीच आहेत. तर सर येताना तिकडूनच त्यांनी हे किट घेऊन या ठिकाणी आलेत आणि तुम्हाला या ठिकाणी वाहक अवाहक अशा प्रकारे विज्ञानातील अनेक प्रयोग अत्यंत साध्या सोप्या आणि ग्रामीण भागातील मुलांना समजेल अशा प्रकारच्या भाषेमध्ये तुम्हाला ते प्रयोग दाखवून या ठिकाणी तुम्हाला ज्ञान वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न केला. अध्यापकांच्या वतीने मी मनापासून आभार व्यक्त करतो. सर तुम्ही सगळेजण आमच्या विद्यालयाच्या प्रांगणात आलात म्हणून टाळ्यांच्या गजरामध्ये प्रचंड पुढे